1 जानेवारी 2026च्या आधीच ही गोष्ट करून घ्या, नाहीतर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं। जर तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे एकमेकांना लिंक नसेल तर तुमचं पॅन कार्ड हे इनॅक्टिव्हेट होऊ शकतं, ज्यामुळे तुमचे बँकेचे सगळे व्यवहार तिथेच ठप्प होऊ शकतात। आता जर हे होऊ द्यायचं नसेल तर मी सांगते त्या सोप्या स्टेप्स लगेच फॉलो करा। गव्हर्नमेंटच्या www.incometax.gov.in या वेबसाईटवर जा। तुमचं आधार आणि पॅन लिंक आहे की नाही हे चेक करा। आता हे चेक केल्यानंतर याच वेबसाईटवर क्विक लिंक्स मध्ये लिंक आधार हा ऑप्शन दिसेल। यामध्ये तुम्हाला 2 बॉक्स दिसतील। यात एकामध्ये पॅन नंबर आणि दुसऱ्यामध्ये आधार नंबर हे दोन्ही बरोबर भरा। जर तुमचा आधार आणि पॅन लिंक नसेल तर त्यावर पेमेंट डिटेल्स नॉट फाउंड हा मेसेज येईल। त्यावर कंटिन्यू टू पे थ्रू ई पे टॅक्स या ऑप्शनवर क्लिक करा। त्यानंतर पुन्हा एकदा पॅन नंबर, मोबाईल नंबर हे तुमचे डिटेल्स फिल करा। त्यावर OTP येईल, तो फिल केल्यानंतर पॅनचे डिटेल्स दिसतील। त्यानंतर कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला इन्कम टॅक्सचा एक टॅब दिसेल। त्यावर प्रोसीडच्या ऑप्शनवर क्लिक करा। असेसमेंट इयर मध्ये 2026-27 सिलेक्ट करा। टाइप ऑफ पेमेंट अदर पेमेंट रिसिप्ट। आता सब टाइप ऑफ पेमेंट मध्ये फी फॉर डिले इन लिंकिंग पॅन विथ आधार या ऑप्शनवर सिलेक्ट करा। कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करा। आता ऑटोमॅटिकली अदर्स मध्ये 1000 रुपये तुम्हाला दिसतील। पेमेंट मेथड सिलेक्ट करा। पेमेंट कन्फर्म करा। आता तुमचं पेमेंट झाल्यानंतर पेमेंटची रिसिप्ट येईल, ती डाउनलोड करा। पुन्हा एकदा लिंकवर जाऊन आधार आणि पॅन नंबर टाका। आता तुमचे पेमेंट डिटेल्स आर व्हेरीफाईड दिसतील। पुन्हा एकदा आपले डिटेल्स भरा, म्हणजेच पॅन नंबर, आधार नंबर, फोन नंबर इत्यादी। आता तुमची रिक्वेस्ट कन्फर्म झाली आहे। पुढच्या 4 ते 5 दिवसात तुम्हाला लिंकिंगचा मेसेज येईल। आणि अशाच नवनवीन आणि टेकी माहितीसाठी आयलो नगरच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।